28 वर्षाचा तरुण, सरकारच्या कामावर नाराजी आणि पोलिसांकडून थेट एन्काउंटर. बिहारमध्ये घडलेल्या एका एन्काउंटरच्या प्रकरणाने संपूर्ण बिहारच नाही तर देश हादरून गेलाय. बिहारमध्ये भरत तिवारी या तरुणाच्या एन्काउंटरची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. कारण या एन्काउंटरवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर या एन्काउंटरची सखोल चौकशी व्हावी, तसेच भरत तिवारीला न्याय मिळावा यासाठी अनेक मोहिमा चालवण्यात येत आहेत. कोण होता भरत तिवारी, त्याचा एन्काउंटर नेमका का करण्यात आला व सोशल मीडियावर त्याला न्याय मिळवण्यासाठी एवढ्या मोहिमा का चालवण्यात येत आहेत, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. बिलोटी हे बिहारमधील भोजपुरी जिल्ह्यातील एक छोटंसं पण अनेक समस्यांनी ग्रासलेलं गाव. रस्ते, वीज, पाणी आणि पुरानंतरच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांनी गावकरी नेहमीच त्रस्त होते. याच गावात राहणारा भरत भूषण तिवारी हा गावकऱ्यांची समस्या सोडवायला नेहमी पुढाकार घ्यायचा. तसेच सोशल मीडियावरच्या त्याच्या सक्रियतेमुळे तो हळूहळू चर्चेत येऊ लागला. भरत सतत गावातील प्रश्न मांडत असे, कधी अधिकाऱ्यांना जाब विचारत असे तर कधी प्रशासनावर टीका करत असे. अनेक गावकऱ्यांना तो त्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवणारा वाटू लागला. सोशल मीडियावर त्याचे पोस्ट वारंवार व्हायरल व्हायला लागले, ज्यात तो सरकारवर, स्थानिक प्रशासनावर आणि नेत्यांवर तीव्र टीका करायचा. अशीच एक पोस्ट त्याने 15 जूनला केली होती. भरत तिवारी याने फेसबुकवर क्रांतिकारी युद्ध सुरू करण्याचा उल्लेख केला आणि जगदीशपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आता त्याच्या या पोस्टमुळे प्रशासन सतर्क झाले. त्याच दिवशी पोलीस त्याच्या घरी पोहोचले, पण भरत त्यांना घरी सापडला नाही. दिवसभरात पोलिसांनी तब्बल 2 वेळा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो पोलिसांच्या हातात आला नाही. तो पोलिसांसमोरही हजर झाला नाही. त्यामुळे गावात तणाव वाढू लागला होता. पुढच्या दिवशी म्हणजे 16 जून रोजी पोलिसांना माहिती मिळाली की भरत तिवारी शस्त्र घेऊन परिसरात फिरत आहे. काही वेळातच सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले, ज्यात तो बंदूक घेऊन दिसत होता. पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर झाली. तो अजूनही शस्त्रांसह होता. त्याच क्षणी त्याने फेसबुक लाईव्ह देखील सुरू केले. लाईव्हमध्ये तो पोलिसांशी थेट संवाद साधत होता आणि आरोप करत होता की प्रशासन त्याचा एन्काउंटर करून त्याला मारण्याचा कट रचत आहे. पण त्याच्या पुढच्या दिवशी जे घडलं ते बिहारला व देशाला हादरवणारं होतं. पोलिसांनी एका खुल्या मैदानात भरतला घेरलं. पोलिसांकडे त्यांचे बुलेट प्रूफ जॅकेट होते. भरतने त्यांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली व याच व्हिडिओत त्याने मी सरेंडर करणार आहे पण पोलिसांना माझा एन्काउंटर करायचा आहे असा आरोप केला. त्याने शेवटी आपल्याजवळ असलेली बंदूक पोलिसांसमोर फेकली व आपण सरेंडर करणार असल्याचं सांगितलं. नंतर त्याचा हा व्हिडिओ बंद झाला व पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. आता सर्वात जास्त प्रश्नचिन्ह या एन्काउंटरवरच उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार भरतने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व त्याच्याच प्रत्युत्तरात भरतचा मृत्यू झाला. पण दुसरीकडे त्याचे नातेवाईक या एन्काउंटरला बनावट एन्काउंटर म्हणत आहे व याची सखोल चौकशी व्हावी याची मागणी करत आहे. तसेच त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तरी सोशल मीडियावर देखील भरत तिवारी याच्यासाठी मोठ्या संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. तरी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.